जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या एच जी क्रिएशन यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ जे ते सुरुवातीला बघितलंच असेल. तर अशा प्रकारचा आपल्याला व्हिडिओ जे ते बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची ते गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे ते मिळून जाईल. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तर तिथून तुम्ही जाऊन जे ते चॅनल जॉईन करून जे ते ॲप जे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे ते आपल्या वेबसाईटवरती जे ते अवेलेबल आहे मित्रांनो. जर का तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जे तुम्ही मटेरियल जिथे डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जे ते नवीन आला असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोजच येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला जिथे फॉलो केलं असेल तर नक्की फॉलो करून घ्या मित्रांनो. तिथं सुद्धा जे ते आपली काही अपडेट जे ते येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, चला तर आपण जिथे आपल्या आजच्या व्हिडिओला जिथे सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र, आपल्याला काय अर्थ सर्वात आधी आपल्या सुपर VPN ॲप आहे तो आपल्याला ओपन करून VPN जे ते आपल्याला इथं कनेक्ट जे ते करून घ्यायचं आहे. VPN कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅक येऊन आपल्या CapCut ॲप जे ते ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एक अशा प्रकारचा एक व्हिडिओ दिला असेल. तो व्हिडिओ इथं जे ते ॲड जे ते करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्या इथं जे काय करायचं, एक्स्ट्रा जे ते ऑडिओ आपल्याला इथे जे ते करून जे ते घ्यायचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे एक्स्ट्रा ऑडिओ जे ते करून घ्या. केल्यानंतर आपलं काय करायचं, वरती तुम्हाला प्लस दिसत आहे. त्या प्लसवरती जाऊन तुम्हाला मी अशा प्रकारचा एक इमेज दिलाय, तर तुम्ही हा इथं ॲड करा किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा तुम्ही त्याचे ते यूज करू शकता. तर ॲड झाल्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ दिला होता तो व्हिडिओ इथे काय करायचं, तुम्हाला इथे डिलीट करून जे ते टाकायचं. आणि त्यानंतर हा जो इमेज असेल तो आपल्याला काय करायचा, साऊंडच्या एंडपर्यंत आपला हा इमेज जो तो आणून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हा जो एंडिंगला तुम्हाला दिसत आहे एंडिंग असेल, तर त्याला जे ते आपल्या इथे डिलीट जे ते करून ठेवायचं. त्यानंतर त्या साऊंडवरती क्लिक करायचं. साऊंडवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बिट्समध्ये येऊन जायचं. त्यानंतर ऑटो जनरेटेड बिट्स जे ते करून घ्यायचे. म्हणजे आपले जे ते ऑटोमॅटिक बीट्स जे असतील ते इथं जे ते क्रिएट जे ते होऊन जातील. तर आपण वेट करूया बीट जे ते रेडी होईपर्यंत. ओके, तर मित्रांनो बघा, आपले अशा प्रकारे इथे जे बीट्स होते ते इथे बीट जे ते रेडी जे ते झाले. रेडी झाल्यानंतर आपल्या काय याच्यावरती राईटवरती जे ते क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा मित्र, आपलं काय करायचं, आपल्याला 4 सेकंदाच्या जे ते बीट्सवरती जे ते आपल्याला येऊन जायचं. आल्यानंतर तिथं तो जो इमेज असेल तो आपल्या इथे स्प्लिट जे ते करायचं. त्यानंतर परत आपल्याला काय करायचं, एक बीट सोडून जे ते आपल्याला इमेज जो तो स्प्लिट जे ते करायचं. परत एक बीट सोडून परत नंतर जे ते तुम्हाला इथं हा इमेज जो आहे तो इथं आपल्या जे ते स्प्लिट जे ते करून घ्यायचं. करून घेतल्यानंतर आपल्या परत जे ते सुरुवातीला यायचं. सुरुवातीला आल्यानंतर आपल्याला बघा मित्र काय करायचं, आपल्या इफेक्टवरती जायचं. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बघा काय करायचं, आपल्याला जे ते स्प्लिटमध्ये जे ते आपल्याला काय करायचं मित्रांनो, येऊन जायचं. स्प्लिटमध्ये येऊन जा. तर स्प्लिटमध्ये आल्यानंतर बघा मित्र, तुम्हाला काय करायचं, खाली तुम्हाला मिरर 3 अशा प्रकारचे हा जो आपल्याला इफेक्ट आहे तो इथं ॲड करून घ्यायचा. आणि हा इफेक्ट जे आपल्याला त्या इमेजच्या एंडपर्यंत आपल्याला जे ते आणायचं आहे. म्हणजे 4 सेकंदापर्यंत जे ते आणून घ्यायचा. आणल्यानंतर आपल्याला बघा मित्रांनो काय करायचं, आपल्या ॲडजस्टमध्ये जायचं आणि ह्याचं जे काही फिल्टर असेल ते आपल्या अशा प्रकारे 0 जे ते करून जे ते घ्यायचं आहे मित्रांनो. 0 केल्यानंतर बघा मित्रांनो, ह्याला जे ते बरोबर जे ते सेट करून घ्या. सेट केल्यानंतर आपल्याला बघा काय करायचं, आपल्याला तिथं जिथे एक प्लस की द्यायची आणि त्यानंतर त्याच्या एंडला एक प्लस की जे ते आपल्याला द्यायची आहे मित्रांनो. आणि त्यानंतर व्हर्टिकलमध्ये जाऊन आपल्या बरोबर जे येते ते आपला फोटो जे ते बरोबर जिथं सेट होईल तिथपर्यंत जे ते आपल्याला अशा प्रकारे व्हर्टिकल जे येते अशा प्रकारे जे ते डिक्रीज इन्क्रीज जे ते अशा प्रकारे जे ते करायचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्या बघा काय करायचं, आपल्याला परत जे काय करायचं, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर आपल्या ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जायचं. त्यानंतर तुम्हाला हॅलो ब्लर हा जो इफेक्ट तिथं आपल्या जिथे करायचा. आणि हा इफेक्ट जो तो आपल्याला 2 सेकंदापर्यंतच आपल्याला जिथे ठेवायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला काय करायचं, त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला इथं बघा मित्र काय करायचं, इथं होबल अशा प्रकारचा एक इफेक्ट असेल तर करून द्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर परत तुम्हाला काय करायचं, नंतरचा जो इमेज दिसत आहे आणि त्या दोघा इमेजच्या मध्ये तुम्हाला एक अशा प्रकारे स्क्वेअर बॉक्स दिसत आहे. तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर कॅमेरामध्ये जाऊन तुम्हाला पुल इन हा अशा प्रकारचं ट्रान्झिशन जे ते आपल्या इथं अप्लाय जे ते करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तिथं जे ते स्प्लिट झाले तिथं आपल्या येऊन थांबायचं मित्रांनो. त्यानंतर आपल्या बॉडी इफेक्टमध्ये जे ते जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला जे ते इथं इथं तुम्हाला जे ते बघा मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे डेव्हिल विंग्स अशा प्रकारे तो इफेक्ट असेल तो आपल्याला इथे भेटून जाईल. तर तो आपल्या इथं अप्लाय करायचा आणि बरोबर हा इफेक्ट जो तो त्या इमेजच्या एंडपर्यंतच तुम्हाला इथे जे अशा प्रकारे सेट जे ते करून घ्यायचं आहे मित्रांनो. परत आपल्या त्या इमेजच्या सुरुवातीला येऊन आपल्या बघा मित्रांनो काय करायचं, आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर तुम्हाला बघा मित्रांनो इथं बटरफ्लाय अशा प्रकारचा एक इफेक्ट असेल तो इथं आपल्याला जे ते अप्लाय जे ते करून घ्यायचा आहे. आणि हा सुद्धा बरोबर त्या इमेजपर्यंत सेट जे ते करून घ्या मित्रांनो.
त्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथं आपल्या कॉम्बोवरती जायचं आणि त्यानंतर स्ट्रेच हा आपल्या इथं ॲनिमेशन जो आहे तो आपल्या इथं अप्लाय करून घ्यायचा आहे मित्रांनो. परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन काय करायचं बघा मित्रांनो, परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये जायचं. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बघा ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला असं युनी अशा प्रकारचा एक इफेक्ट मिळेल. तर तो आपल्या इथं जिथे अप्लाय जिथे करून घ्यायचा आहे. आणि हा सुद्धा इफेक्ट जो तो बरोबर त्या इमेजच्या तिथपर्यंतच्या एंडपर्यंत जे ते बरोबर अशा प्रकारचे ते सेट जे ते करून घ्या. केल्यानंतर परत त्या इमेजच्या सुरुवातीला येऊन जायचं. त्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर लेन्समध्ये जाऊन तुम्हाला बघा इथं तुम्हाला जे ते अशा प्रकारचा मिनी झूम इफेक्ट मिळेल. तर तो इथं अप्लाय करून घ्या आणि हा सुद्धा इफेक्ट जो तो बरोबर त्या व्हिडिओच्या एंडपर्यंत बरोबर सेट जे ते अशा प्रकारे करून घ्या. तर त्यानंतर आता आपल्याला काय करायचं लास्टच्या ह्याच्यावरती आपल्याला येऊन जायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा ओके तर मित्र त्यानंतर बघा मित्र आपल्याला काय करायचं आता शेवटच्या फोटोला जे ते आपल्याला एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर अप्लाय करण्यासाठी आपल्या बॉडी इफेक्टमध्ये जे ते जायचं. गेल्यानंतर इथं बघा मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे. तर इथं बघा काय करायचं तुम्हाला जे ते ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला जिथे अशा प्रकारे फ्लिप अशा प्रकारचा इफेक्ट मिळेल. तर तो इथं आपल्याला अप्लाय करायचा आणि हा बरोबर त्या इमेजला जे ते लागून जाईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये बघा तुम्हाला काय करायचं इन ॲनिमेशनमध्ये तुम्हाला इथं शेक 3 अशा प्रकारचा इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून जे द्यायचा आहे. त्यानंतर ओके तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला बघा काय करायचं, तर तुम्हाला त्याच्या आधीचा जो आपला इमेज होता मित्रांनो, तर त्या इमेजवरती क्लिक करून परत ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं इनमध्येच तुम्हाला जे ते रॉक हॉरिझॉन्टली हा अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं तुम्हाला जे ते अप्लाय जे ते करून घ्यायचं म्हणजे ॲनिमेशन जे इथे आपलं अशा प्रकारे इथं करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं व्हिडिओ जो तो रेडी झाला. त्यानंतर आता एक आपल्याला पिंजड एक जो तिथं ॲड करायचा आहे. तर तो ॲड करण्यासाठी आपल्याला ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक पिंज दिला असेल, तो इथं ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर तुम्हाला जिथं तुम्हाला ॲड करायचं असेल तिथं तुम्ही अशा प्रकारे सेट करून जिथे ॲडजस्ट करा. त्यानंतर या पिंजड एकची जी लेंथ असेल ती आपल्याला व्हिडिओच्या एंडपर्यंत जिथे आणून घ्यायची. तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला आजचा व्हिडिओ तयार झाला. व्हिडिओ तयार झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय करायचं वर तुम्हाला ॲरो दिसत आहे. त्या ॲरोवरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस अशा प्रकारे करा. म्हणजे आपला जो व्हिडिओ येतो गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडला सोडा लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या YouTube चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंड व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.